खूप कालापूर्वीची गोष्ट आहे. बबलू माकड एका दाट जंगलात राहत होते. तो खूपच शरारती होता, पण आता त्याला एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. त्याला वाटले की आता त्याने लग्न करावं. बबलूची वधू शोधणे. बबलूने जंगलातील सर्व प्राण्यांना सांगितले, मी लग्न करू इच्छितो, कोण माझी वधू होईल? सर्व प्राणी हसले. गोलू भालू म्हणाला, अरे बबलू, आधी विचार करून बघ, लग्न करणे सोपं नाही आहे. पण बबलू आपल्या हट्टीपणावर ठाम होता. तो प्रत्येकापासून विचारू लागला, मी ना तोता. नाही बबलू, मी आकाशात उडते आणि तू फक्त झाडांवर उडी मारतोस. चिकू हरिण, तू खूप शरारती आहेस, मी तुझी बायको होऊ शकत नाही. गज्जू हत्ती, तू खूप छोटा आहेस, मी तुझ्याबरोबर कसा राहू? बबलू निराश झाला. कोणीही त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. माकडाची चातुरी. नंतर बबलूला एक योजना सुचली. त्याने जंगलात घोषणा केली, ज्याच्याशीही माझं लग्न होईल त्याला मी जंगलाच्या सर्वात सुंदर जागी घेऊन जाईल आणि खूप सारे फल देईन. हे ऐकून जंगलातील एक नटखट माकडी चुन्नी खूप आनंदित झाली. तिला फक्त मजा करायची होती. तिने सांगितले, मी तुमच्याशी लग्न करीन. शानदार लग्न. माकडाचं आणि माकडीचं लग्न मोठ्या धूमधामात झालं. सर्व प्राणी नाचू लागले. भालू ढोल वाजवू लागला. हत्तीने आपल्या सोंडेने पाणीचा फवारा बनवला आणि तोताने मिठाई वाटली. सर्व खूप आनंदी होते. बबलू देखील हसला, कारण त्याला अखेर आपली जोडीदार मिळाली होती. शिक्षा. जोडी ती चांगली असते जी एकमेकांना समजून घेत असते आणि एकमेकांसोबत राहते.